स्वस्त क्रिकेट क्लब डोंगसे संघाकडून. चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की मित्रा थोडीशी घाई कर. ट्रॅक पर गोलंदाज यतीश तयार. पहिलाच बॉल यतीशचा भिरकावून दिले गेले चेंडूला. बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषाबार चौकार 4. सुरुवात दमदार गेली गणन ठोकला इथे मात्र चौकार पॉवरफुल स्ट्रोक. गोलंदाज सय्यद सफल झाला आहे आणि इथे मात्र चेंडूला पाठवलं. मैदानाच्या चहू बाजूने जर का 360 अंशाचं हे मैदान खासदार चषकच्या मार्फत तुम्हाला उपलब्ध करून दिले गेले तर मात्र 360 अंशामध्ये खेळणं तुम्हाला कुठेतरी मात्र गरजेचं आहे. आणि सध्या तरी ते चित्र मैदानाच्या आतमध्ये हा हे चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. क्या बात आहे. सुरे गीत आपण सध्या तरी इतर मात्र ऐकलं. थोडासा त्रास उद्भवला गेला असावा. चेंडूला थांबा दर्शवण्याचं काम येथे मात्र होत असताना आपण पाहत आहे. लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवर चौकार येथे मात्र यतीशला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल आहे. दिशा दर्शवण्याचं काम फक्त इथे मात्र केलं. धाव कन्वर्ट करत असताना बॅटर विशालला थोडासा त्रास उद्भवला गेला. जेमे तेमे स्वतःला सावरलं गेलं आणि त्यानंतर चेंडूला दिशा देण्याचं काम यावेळेस होत असताना आपण पाहत आहे. तीन चेंडूचा काही संपलाय. धावसंख्या या सिंगलच्या बढतीनं 9. पुढचाही बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फार काय नाही आहे. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये लाईफ लाईनचा यूज करतायत आणि या धावसंख्येमध्ये कुठेतरी मात्र एक भर पाडण्याचं काम या लाईफलाईनच्या मार्फत होत असताना पहिल्या 2 चेंडूवर थोडंसं फास्ट विकेट आपल्याला पाहायला मिळालं. वेगवान चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडूचा केसेस. स्विच इट यावेळेस करायचं होतं. जो स्ट्रोक अनसक्सेसफुल इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडून मागणी केली गेली आहे. बॅटरकडून ही मागणी केली गेली आहे. खासदार चषकचं आयोजन आहे. सगळ्या गोष्टीची पूर्तता इथून मात्र केली जाईल. बीमर करिता हाईट करिता आपण पाहत आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि अनसक्सेसफुल रिव्ह्यू होती. एक संधी ती मात्र गमवून बसला इथे मात्र. गोलंदाज सय्यद हो यावेळेस सर बॅटच्या दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलं होतं. ताकद थोडीशी कमी. फटका फसलाय. विकेटचं होतं पतन. परतावं लागतं तंबूच्या असल्याला.
आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इथे मात्र पाठवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर टीम खुपरी आपलाही एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आणि चालू असताना सामन्याचा एक एक प्रतिनिधी आमच्या जो कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. लॉट्स टाकले जातात. वेळेच्या आधी आपल्याला इथे येणं गरजेचं असेल, अन्यथा आता पहा दुसरं षटक इथे मात्र प्रगती पथावर आहे. हे दुसरं षटक संपायच्या आतमध्ये तुम्हाला इथे मात्र येणं बंधनकारक असेल, अन्यथा अनुपस्थित असल्यास कुठल्याही प्रकारची सबब इथून मात्र ऐकली जाणार नाहीये. सध्या आपण पाहताय इर्दाफेकी अनिकेत इथे उपस्थित होत आहेत. अनिकेत थोडंसं वेळाने इथे उपस्थित झालेत. फर्स्ट मॅचला आपल्याला जे एक ट्रॉफी आणि मेडल द्यायचं राहून गेलं होतं, मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो रिअल अकॅडमीकडून जे आपल्याला फर्स्ट मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची राहून गेली होती, ती ट्रॉफी वितरित करायची आणि अर्थातच मेडल इथून मात्र वितरित करायचं आहे. याही वेळेस इर्दाफेकी डॉट बॉल आपण पाहताय. निखिल पाटील उर्फ अव्वा या नावानं ज्याला प्रसिद्धी इथे मात्र पिंपळास आणि या पाडा क्रिकेटमध्ये मिळाली आहे, तो गोलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना वैभवजी ठाकरे साहेब मी आपणास विनंती करतो आपल्या शुभस्ते ट्रॉफी वितरित करायची आणि मेडल सुद्धा परिधान करायचं आहे इथे मात्र अनिकेतला. वन्स अगेन डॉट बॉल. क्या बात आहे. गोलंदाजीचा अटॅक आता मात्र या 3 चेंडूंवर काय असतो हे सध्या तरी इथून मात्र दर्शवलं गेलंय. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल. 4च्या 4 चेंडू इथून मात्र निर्धाव. कदाचित घरून येत असताना किंवा या मॅचच्या आधी नशिबाची हात मिळवणी करून आलेला हा गोलंदाज निखिल पाटील उर्फ अव्वा 4च्या 4 चेंडू फेकतो निर्धाव. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. 5वाही चेंडू इथून मात्र निर्धाव. सव्वा चेंडू जर का निर्धाव ठोकला तर आयोजकांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक या गोलंदाजाला देण्यात येईल आणि खासदार चषक मधील दुसरं निर्धाव शतक इथून मात्र पाहायला मिळेल. ओ पावलाचा वापर केला गेलाय. यावेळेला फटका फसलाय की काय आणि इथे मात्र विकेट. मैडन ओव्हर निर्धाव शतक विथ विकेट. क्या बात आहे. उपस्थित सर्व प्रेक्षक राजा खेळाडूंना आम्ही विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. निखिल पाटील उर्फ अव्वा करिता आई गाव देवी पिंपळा सिंगाचा हा हुकमी एक्का इथून मात्र आपण पाहताय आणि या गोलंदाजाला आयोजकांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक. लॉट्स टाकले जात आहेत. दहा या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. लॉट्स टाकले जात आहेत. सध्या तरी आपण पाहताय जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती आजची शेवटची मॅच खेळेल आणि आपण इथून मात्र पाहताय अर्थातच त्या चिठ्ठीमध्ये नाव असणार आहे विजयी संघ. आपण इथून मात्र पाहू शकताय दूध का दूध और पाणी का पाणी. इथून मात्र विजयी संघाला बाय असणार आहे आणि त्याच्यानंतरची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. एका बाजूनी खुपरी आणि एका बाजूनी पाहायला मिळेल सुपोडणे संघ.
चला या इनिंग नंतर आपण टॉस करण्याकरिता येथे मात्र पोहोचायचं आहे. म्हणजे ही जी मॅच आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना ती निश्चित रूपानं अर्थातच खूप महत्वाची दोन्ही संघाला ठरताना पाहायला मिळेल. विश्वनाथजी पाटील यांकडून सुद्धा निखिल पाटील करिता 100 रुपयाचं रोख पारितोषिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल रुपेशचा आपण इथून मात्र पाहत आहे, ज्याच्यावर सिंगल पाहायला मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवर पहिली धाव कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू सो मच डीजे. रुपेश मिसाळ आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज रुपेश तयार. पुढचाही बॉल हवेमध्ये आहे. खूप वेळ चेंडू फटका फसण्याचे दाट चान्सेस. कॉलिंग नव्हतं पण यतीशनी चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. तितकीच चांगली फेकी सुद्धा. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यतीश कडून आपल्याला पाहायला मिळाला. फायदा घेतला गेला आणि धावा पूर्ण केल्या गेल्या. इथून मात्र 2 धावफलक 2 धावेच्या बढतीनं 14 या अंकावर धावफलक. पुणे एकदा बाबरफुल स्ट्रोक. हाही षटकार. जिथे वारा तिथेच मारा. चेंडू मावळायच्या पलीकडे निघून जातोय षटकार. चला लहान मुलं चेंडू पाठवून द्यायचा आहे. ओके. कुपरी आणि टीम सुपोंडे शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. आपण क्षणाचाही विलंब न करतात त्वरित नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र जॉईन व्हायचं आहे. गोलंदाज घ्या. यावेळेस फाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी दर्शवत आहेत. 1 धाव अंकित होईल आणि धावसंख्या 21-21. विकेट्स बदन फलंदाज होतोय बाद आणि परतावा लागेल इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. चला अंतिम एक चेंडू धावसंख्या 4-21 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम एक चेंडूचा खेळ या सत्रातील अजूनही राहतोय बाकी, अजूनही राहतोय शेष.
ऑन साईडला हा फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. एकाकडून इथे मात्र चेंडू सुटल्यानंतर दुसऱ्याला दिले गेलेलं बॅकअप थोडंसं स्ट्रॉंगली आणि गरज नव्हती. 2 धावा इथे मात्र मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. रनआउटची विकेट मिळाली. 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 23-23 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना विजयाकरिता 24 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होते सूरज पाटील. नितेश दादांना विनंती करतोय की आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं. आपल्या शुभस्ते समरेची नाणेफेक केली जाईल. SBB कुपरी सदरुद्दीन बाबा प्रसन्न कुपरी आणि त्याच्या विपक्षात सुपुर्णे संघ. इथे मात्र या 2 संघांमध्ये नाणेफेक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना पाहायला मिळेल. SBB कुपरी संघाचे गणता कॉल देत आहेत. छापा असं कॉल आहे आणि काटा पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती करतो आपण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. टीम सुपोंडे संघ मला आठवतं आपण सध्या तरी आपटी नगरीमध्ये एक बाईट दिली होती की आमची एक टीम आता एक झालेली आहे. एकाचं प्रतीक आपण दर्शवलं होतं, एकाचं बळ आपण दर्शवलं होतं. सध्या तरी सगळेजण आताही एकत्र आहेत टीममध्ये, जशी टीम आधी आपटीला होती तशी. नक्कीच आज आमची पूर्ण टीम आहे त्याच्यामुळे आज कॉन्फिडन्स सुद्धा चांगला आहे. नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? प्रथम बॅटिंग करू आम्ही, कारण की आताची मागची मॅच आम्ही बॅटिंग करताना विन झालोय, त्याच्यामुळे मोमेंटम चालू ठेवण्याचा ट्राय करूया. नक्कीच धन्यवाद. जास्त वेळ घेत नाहीये, तुला बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. SBB कुपरी संघ नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? आता बॅटिंग घेतली पण आता क्षेत्ररक्षण आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण करा आणि तुर्तास थांबतोय आपण. नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. खासदार चषक 2025 तरार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सूरज पाटील सर. या ठिकाणी पाहताय पहिला ओव्हरचा पहिला बॉल. गोलंदाज तयार, बॉलर आहेत विशाल, स्ट्राईक एंडला बॅटर पायर म्हणतात यतीश, नॉन स्ट्राईकला सतीश. पिंपलास ए टीम विपक्ष पाहताय DCC डोंगस्ते. या मॅच मध्ये विनिंग टीम मात्र या पोहोचेल अंतिम मॅच पर्यंत. नशिबाची साथ आणि प्रयत्नांची परीकाष्ठा. कष्ट म्हणतोय की या ठिकाणी मला पुढे जायचंय, मला जिंकायचंय, परंतु विजय म्हणतोय की मला मेहनत हवी आहे आणि पैसा म्हणतोय तू मेहनत कर, मी तुझ्यापर्यंत पोहोचेन. अगदी टफ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट इनिंग टार्गेट कुठपर्यंत दिलं जाईल याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका, आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजक टीम कडनं हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2025 पाहत आहेत. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. विशाल पस्टे, स्ट्राईक इनला बॅटर आहे यतीश पाडेल. स्टार कास्ट टीम टक्कर देताना पहिला बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावर धाव मिळत नाही. समीर भुईरनं हा बॉल फील्ड केलाय. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. या सामन्याची रंगत
3 ओव्हरमध्ये संघर्ष मोठा, 18 बॉलचा खेळ. फर्स्ट बॉल डॉट बॉल, धावसंख्या 0. फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय. विकेट, महत्वाची विकेट, बिग ब्लो. या ठिकाणी मात्र एक मोठी विकेट पडते, धक्का बसतोय आणि तंबूच्या आसपास जातोय. यतीश पाटील गोल्डन डकचा शिकार. यडीज आहे. हा हिटर फलंदाज मात्र बाद झालाय. महत्वाच्या मॅच मध्ये मात्र या ठिकाणी परतावं लागतंय. गेम प्लॅनिंग केलं होतं आणि त्या पद्धतीचा मात्र स्लोअर वनचा बॉल हाताळला आणि यतीश पाटीलला मोह आवरला नाही आणि विकेट मात्र कॅच आउट जाते. पिंपलास ए टीम वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर आकाश, थोडी स्पीडअप करा मॅच. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. विशाल फस्टे 2 बॉलमध्ये 1 वेळी गारद केलाय. धावसंख्या 0 वर ठेवलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरला पॉवर दाखवतोय डीसीसी डोंगस्ते गोलंदाज विशाल फस्टे. बॉल नंबर 3 पहिल्या पॉवर प्ले षटकात घेऊन येतोय. स्ट्राईकला न्यू बॅटर फ्रेशर आकाश, पिंपलास ए टीम बॅटर राईट हँड. तिसऱ्या बॉलचा संघर्ष करेल या मॅच मध्ये. सुरेख मात्र बॉलला टॅप केलाय. बॅकफुट पंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी स्वीपरला जातोय डीपला. 2 धावा मिळत आहेत आकाश पिंपलास ए टीम बॅटरला. आल्याबरोबर वैयक्तिक खातं टीमचं खातं खोललंय 2 धावांनी. धावांचा श्री गणेशा बॉल नंबर 3 वर लागलाय. 3 बॉल धावा 2 1 विकेट. पिंपलास ए पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना या मॅच मध्ये. आजच्या सेकंड डे क्वार्टर फायनल मॅच आपण या ठिकाणी पाहू शकतायत. यानंतर सेमीफायनल मॅच पाहायला मिळेल. व्हाइट बॉल WRS के सापरोंडे विपक्ष SBB खुपरी. हा सेमीफायनल सामना सेकंड डे. सुपर मॅच पाहायला मिळते. 3 टीमची चर्चा आहे. पिंपलास ए, डीसीसी डोंगस्ते, त्याचबरोबर अजून 2 संघ आहेत म्हणजे टोटल 4 टीम. WRS के सुपोंडे, SBB खुपरी. पुल केलाय. बॉल जातो सीमा रेषा पार. आकाश मिस्टर पिंपलास ए बॅटर षटकार. सुरुवात केली आहे बिग षटकाराला. धावसंख्या 9. आता मात्र सरासरी कव्हर होते. बॉल 4 धावा 9. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. आकाशच्या बॅटमध्ये टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतं. कव्हर ड्राईव्ह क्लास पाहायला मिळतोय. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू थांबत नाहीये. जैसी गेंद वैसी नसीब, बंदुकी गोली. कव्हर ड्राईव्ह बाउंड्री. अमेझिंग बॅटिंग, इम्प्रेसिव्ह बॅटिंग. आक्रमकता काय हे दाखवून देतोय आपल्या बॅटनं गोलंदाज विशालला. 1 षटकार 1 चौकार. स्कोर बनतोय 13 धावा. पाच बॉल धावा 13. बाळमामा कादा चषक 2025 वाडा हायटेक मैदान. हेच मैदान ज्या मैदानानं अनेक मात्र प्रतिमारती ऑल इंडिया टुर्नामेंट या स्पर्धा अनेक स्टार सितारे मात्र खेळलेत. याही कादा ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतील. चेंडू जातोय बॅकवर्ड किंवा लेग डीपला. सर्कल बंद खेळलाय. पावप्लेचा फायदा. ओव्हर समाप्तीला अखेरच्या बॉलवर सुद्धा चौकार. षटकार 2 लगातार चौकार. 17 धावा. अंतिम 4 बॉलला कव्हर केलेले आहेत. पहिल्या 2 बॉलवर वर्चस्व बॉलरचं राहिलं. पुढच्या 4 बॉलवर आकाश पिंपलास ए बॅटरचं राहिलं. 17 धावा. एक म्युझिक तुमच्यासाठी पात्रा ऐकत राहा. ओम साई मूवीज लाईव्ह वर खासदार बाळमामा चषक 2025 चा
वाजता पहिला सामना टॉस केला जाईल आणि सुरुवात होईल. त्यानंतर आई एकवीर हमरापूर दुपारे पाडा एकमेकांना टक्कर देतील. अन्वी 11 मुस्सारने मिथुन 11 कंचाड. त्यानंतर यंग स्टार आपटी बी जाणता राजा गालतरे पिंपलास बी जीवी स्पोर्ट चिंचगर आणि SP बिल्लोशी आई गावदेवी बालिवली बी असे संघ उद्या पाहायला मिळतील थर्ड डे मध्ये. आज मात्र टॉप 3 मध्ये कुठले संघ जातील, टॉप 2 मध्ये कोण पोहोचेल. सेकंड डे कॉम्पिटिशन लागलंय 4 टीम मध्ये आणि इथे मला मिळतं श्रेयस पस्टे बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरला मजबूत मार खाल्ला विशाल पस्टेनं 17 धावा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करताना श्रेयसनं डॉट बॉल न केली आहे. सतीश हार्ड हिटर. यतीश बाद झाल्यानंतर जबाबदारी आकाशनं घेतली. सतीश संधी मिळताना या ओव्हरच्या बॉल नंबर 2 वर आणि धाव मिळेल का या बॉलवर. कॅच पकडली गेली आहे आणि अंपायर या ठिकाणी थर्ड अंपायर रिव्ह्यू डिमांड करताना नो बॉल प्रीहिट. जीवनदान मिळतं या नो बॉल न बॅटर सतीशला. एक धाव मात्र घेतलेली आहे. स्कोर बनतोय तफळकर 18 आणि प्लस 9 अशा 19. फ्रीटचा बॉल सर्कलवरनं उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर कडे देतोय. एक धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी घेतली. तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण होईल का. तर विकेट. आकाश बाद रनआउटच्या रूपानं विकेट नंबर 2. स्कोर बनतोय स्कोर कार्डवर 21-21 वर. एक म्युझिक तुमच्यासाठी. मॅच कडे पाहिलं आपण तर काय वड मॅच. काय जबरदस्त ठसन आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर श्रेयस पस्टे. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल. बिग विकेट. सतीश बाद. मोठा धक्का पिंपलास ए टीमला. धावसंख्या चांगली असताना 30 गडी गारद. 21 लॉस ऑफ 3 विकेट. स्कोर मात्र ऑन बोर्ड पाहायला मिळतोय. बॉल शिल्लक राहत आहे दुसऱ्या ओव्हरचे. 3 बॉल. चौथा बॉल. बॅटर तयार. यंगस्टर बॅटर निखिल. निखिल मागे राहत आहेत आणि विकेट जाते बॅट बाद.
कव्हर ड्राईव्ह खेळण्या प्रयत्न, बॅटची बरोबर कडा घेतली गेली आणि इथे आता बॅटर बाद होत आहेत. बॉलला ज्या पद्धतीनं हाईट दिली, समोर बॉल ठेवलाय आणि थोडी फ्लाईट देताना या ठिकाणी बॅटर डबल माइंडमध्ये राहिले. पहिले पुलचा प्रयत्न होता, वेळेवर मात्र कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता विकेट जातीये. चांगली विकेट काढली गेली आहे, कारण एक हार्ड हिटर बाद होतोय. यंगस्टर आहे, प्रत्येक मॅच मध्ये चांगली धुवाधार बॅटिंग केली आहे. न्यू बॅटर आलेले आहेत तेजस. शॉट स्क्वेअर लेग डीप कडे मध्ये तटवलंय. एक धाव आल्याबरोबर तेजसनं कव्हर केली, खातं स्वतःच खोललंय. संघ पिंपलाच ए पोहोचतोय 22-22 वर. विकेट गेलेत आतापर्यंत